त्याला काही कळेना या जगामध्ये सर्वगुण संपन्न ज्याच्यामध्ये वाईट काहीच नाही असा कुणीतरी एखादा आहे का? तो निराश झाला, हताश झाला आणि हताशपणे आपल्या गुरुंकडे आला. म्हटला तुम्ही मला आरसा दिला खरा, पण या आरशात मी ज्यांना पाहिलं ते त्या सगळ्यांच्या मनामध्ये वाईट भाव आहेत. कुणात स्वार्थ आहे, कुणात अहंकार आहे, कुणात क्रोध आहे. कसलं जग हे? या जगात मी जगू तरी कसा? एवढं सगळं ऐकलं आणि गुरु म्हणाले, वेड्या, हा आरसा मी तुला दिला तो इतरांचे चेहरे पाहण्यासाठी नाही. हा आरसा मी तुला तुझा चेहरा पाहण्यासाठी दिला, जेणेकरून तू स्वतःला ओळखू शकशील, स्वतःमध्ये काय आहे ते पारखू शकशील, स्वतःमध्ये जे वाईट आहे ते निरखू शकशील आणि ते आहे वाईट कसं बाजूला करता येईल, ते कसं दुरुस्त करता येईल याचा विचार तू करू शकशील. मी तुला घडण्यासाठी हा आरसा दिला, इतर कसे आहेत हे पाहण्यासाठी मी आरसा दिला नाही. ज्याला खरंच आयुष्यात काही करायचं आहे त्याने इतरांना ओळखत बसण्यापेक्षा, इतरांना पारखत आणि निरखत राहण्यापेक्षा जर आपल्या स्वतःला पारखलं, स्वतःला निरखलं, आपण काय आहोत, आपल्यात काय आहे याचा मूलतः विचार केला तर निश्चितपणे इतिहास घडवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. ही गोष्ट सहजपणे उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. त्यामुळे आपण आपले कुटुंबीय एखाद्या ठराविक उंचीवर जाणं अशी अपेक्षा नैसर्गिक आहे, पण आपल्यासोबत या मातीत उगवलेली ग्रामीण भागातली ही तरुण पिढी सुद्धा त्याच उंचीवर पोहोचली पाहिजे. यासाठी एखाद्या फाउंडेशनची स्थापना करावी आणि गेली 2 दशकं सातत्यानं त्या पिढीला मोठं करण्यासाठी झटावं, ही गोष्ट फार मोठी आहे. खरं तर मी रस्त्यानं निघालो होतो, अचानक एका घरातून भांडणाचे सूर ऐकू आले. भांडणाच्या सुरावरनं असं लक्षात आलं की भांडण नवरा बायकोचं चाललंय. आता सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये, पण विषय चांगला होता त्यामुळे आपसुकच कान, डोळे, लक्ष सगळंच तिकडं गेलं. नवरा तावातावानं बायकोला सांगत होता, काही झालं तरी माझ्या मुलाला मी डॉक्टरच करणार. बायको म्हणत होती, हल्ली दवाखाने ओस पडलेत, काही राहिलं नाही, झालं तरी माझ्या मुलाला इंजिनियरच बनवणार. दोघांचा वाद प्रचंड वाटला, फायदे तोटे नफा नुकसान सगळे एकमेकांना सांगत राहिले. नवरा मुद्द्यावरनं हटत नव्हता, काही झालं तरी डॉक्टर करायचं. बायको म्हणत होती, ते मला काही कळत नाही, इंजिनियरच बनवायचं. वाद एवढा वाढला, आवाज चढला, त्या आवाजानं शेजारी पाजारी गोळा झाले, काही नवऱ्याच्या बाजूचे, काही बायकोच्या बाजूचे. मग एक गट सांगू लागला, बरोबर आहे वहिनी तुमचं, इंजिनियरच करा. दुसरा गट म्हणू लागला, नाही बरोबर आहे तुझं, डॉक्टरच करा. बघता बघता वाद आणखी वाढला, गर्दी तिथं झाली. बघता बघता रस्त्यावरची माणसं सुद्धा डोकावत तिथंच थबकली. काही वेळानंतर रस्ता बंद झाला, वाहतूक खोळंबली. कुणीतरी पोलिसांना फोन केला, पोलिसांची गाडी धावत आली. नेमकं कारण काय भांडणाचं या उदयापर्यंत ते फौजदार पोहोचले. सगळी गर्दी बाजूला करत मग त्या नवरा बायको पर्यंत आले आणि मग त्यांनी विचारलं, नेमकं झालंय काय? नवरा म्हणाला, हे बघा, माझ्या मुलाला मला डॉक्टरच करायचं आहे. बायको म्हटली, त्यांचं काही ऐकू नका, माझ्या मुलाला मी इंजिनियरच बनवणार. तो फौजदार वैतागला, संतापला, म्हटला, तुम्ही दोघंही जरा शांत बसा. पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या समोर बोलवा, मला त्याला विचारू द्या, त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको मान खाली घालून म्हणाली, तो अजून जन्माला यायचा आहे. आई वडिलांना आपला मुलगा घडावा असं वाटणं हे साहजिक आहे. तो काय बनावा हेही ठरवणं हेही त्यांनी साहजिक आहे. आणि आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जन्माला यायच्या अगोदरच त्याच्या शिक्षणाची किंबहुना पुढच्या भविष्याची व्यवस्था करून ठेवणं हेही अपरिहार्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आम्ही ज्या काळात जन्माला आलो त्यावेळी आमच्या